चतुर पक्षी असा रटा 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 शिजत होता ते बघून मला काय त्या बघुल्यापासून हालूच वाटत नव्हतं. मग काय मी स्वतःच तिथं थांबून सगळं पक्षी शिजूस तर वाट बघत बसलो. आज आपण पोचलो हॉटेल राजवीर. यांचा ॲड्रेस टेंभुर्णी बायपास. यांच्याकडं जागरण गोंधळ थाळी आणि चतुर पक्षीची थाळी लय फेमस आहे बरं का. हॉटेलच्या बाहेरच ताजी ताजी बोकडं कापून शिजाय घालतात. लोक येतात बोकड कापून शिजूस तर वाट बघत बाहेर बसतात आणि लगेच दुपारी जेवून जातात. हॉटेल छोटंसंच आहे पण व्ह्यू मस्त आहे. हॉटेलमध्ये गेलो आणि मस्तपैकी लखनदादावर गप्पा मारत बसलो. लखनदादाला म्हणलं काय खाणार. लखनदादा म्हणलं आपल्याला मस्तपैकी ह्यांची जागरण गोंधळ थाळी घ्या आणि तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. ऑर्डर दिली आणि मस्तपैकी इकडं तिकडं बघत बसलो. लखनदादा त्यांच्या लहान मुलाला घेऊन आले होते. आमची गाठभेट झाली, गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आली बघा चतुर पक्षीची थाळी. एक नंबर क्वालिटीचा मसाला बिसुला फ्राय केलेलं होतं आणि ही जागरण गोंधळ थाळी. ह्याची बी क्वालिटी मस्त आहे बघा. सूप रस्सा सगळं अप्रतिम आहे. लगेच मी चतुर पक्ष्याचं आपलं ताव मारायला चालू केला. पहिल्यांदाच खात होतो, म्हणलं बघू क्वालिटी तर कशी कशी नाही. खाल्ल्याशिवाय तर आपल्याला समजणार आहे का. पहिल्यांदा मग सूप पेलो. सूपाची पण क्वालिटी मस्त आहे बरं का. नंतर मी भाकरीचं बघितलं. त्यांची भाकरी अशी इतकी मोठी आहे, एक भाकरी खाली की माणूस आउटच होणार. मला त्यांची भाकरी तर खूप आवडली. नंतर मी चतुर पक्षी खायला चालू केलं. आपली गावरान कोंबडी खातो का तशी चव लागते बघा त्या चतुर पक्षाची. भारी पण नवीन काहीतरी टेस्ट केलं पाहिजे बघा. आणि त्याचा मसालाही खूप छान होता. आणि त्यांच्यापाशी जी सूप आहे ना त्याची क्वालिटी पण मस्त आहे. भाजी तर विचारूच नका. लखनदादाच्या ताटात मोठीची मोठी नळी आलती. लखनदादाने मग काय लगेच नळीवर डल्ल्या मारायला चालू केला. तोपर्यंत मी पण मग अजून सूप घेतलं, पेत बसलो. रसाची क्वालिटी सगळ्यात भारी आहे बघा त्यांच्याकडं. मटणाची क्वालिटी पण मस्त आहे. असं मऊ खोबऱ्यागत मटण लागतं. कवळी बोकडं कापली जात नाहीत त्यांच्यापाशी. हे आमचं जोडीदार आहेत बघा, सोनाजी महाडिक पाटील. दिलदार व्यक्तिमत्व आहे आमचं जोडीदार आहे ती. मी त्यांची नेहमी गाठ घेत असतो. त्यांच्या रील्स पण मी बघतो. सपोर्टिव्ह माणूस आहे, प्रत्येकाला मदत करणारा माणूस आहे. शेवट लखनदादाचा डायलॉग. जागरण गोंधळ थाळी घेतली होती आपण दादांची. तर तरी नादात तुला कपड्यासारखं बटन लागलं बघा. 2-4 भाकऱ्या वाढले आज. रसन बेसन टकाटक मध्ये खटाखट मध्ये असं जेवण केलं का नाही नादात करत नाही. पहिले दिवस असं खटाखट मध्ये खाल्लंय. ते पण बोले टकाटक खटाखट.